पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। माजी नगरसेविका आणि भाजपाच्या उमेदवार उज्ज्वलाताई जंगले यांच्या प्रचाराचा सोमवारी दिनांक 22 रोजी अधिकृत शुभारंभ झाला। काळेबोराटे नगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून प्रचाराची सुरुवात करताना उज्ज्वलाताईंनी जनतेचा आपल्यावर असलेला विश्वास पुन्हा अधोरेखित केला। प्रभाग 16 मध्ये विकास कामांच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे। रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, महिला आणि युवकांसाठी सुविधा, नागरी प्रश्नांना प्राधान्य दिल्यामुळे जनता मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी उभी आहे। यावेळी देखील विजयाचं कमळ नक्कीच फुलणार असा मला पूर्ण विश्वास आहे। उज्ज्वलाताई जंगले यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला भाजपाच्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। यावेळी भाजपाचे विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, पुणे शहर सरचिटणीस सुभाष जंगले, भाजपा मंडळ अध्यक्ष आकाश डांगमाळी, भाजपा नेते रविभाऊ तुपे, भूषण तुपे, विजय मोरे, अविनाश मगर तसेच भाजपाच्या महिला नेत्या सरोज कोदरे, स्मिता गायकवाड, बापू देवकाते यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक आणि नागरिक उपस्थित होते। उज्ज्वलाताई जंगले यांनी लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम केलं आहे। प्रभागातील विकास कामे, मूलभूत सुविधा आणि जनतेशी थेट संवाद यामुळे त्या लोकप्रिय ठरल्या आहेत। या निवडणुकीत त्या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। एकीकडे विकास कामांचा दावा तर दुसरीकडे जनतेचा वाढता पाठिंबा यामुळे प्रभाग 16 मध्ये यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत चुरस अधिक रंगताना दिसते। आता मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जे मागचे कालावधीमध्ये महाराष्ट्रभर असेल, भारतभर असेल, पुणे शहरात जे विविध प्रकारची विकास कामं केलेली आहेत, त्यामुळे निश्चितच जनता भारतीय जनता पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील आणि महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होईल। ताईंनी या परिसरामध्ये जे काही संघटन उभं केलं आहे, महिलांचं विशेष संघटन आहे, त्यांचा जो अत्यंत मनमिळावू स्वभाव आहे, त्यामुळे निश्चितच जनता त्यांना एक पुन्हा विजयाची संधी देतील आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष निश्चितच मजबूत होईल। आमच्या भगिनी सौ उज्ज्वलाताई जंगले यांच्या प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी फुटलेला आहे आणि त्या प्रचाराचा शुभारंभ या प्रसंगी आमच्या मतदारसंघाचे अध्यक्ष श्री आकाशजी डांगमाळी, आमच्या सोनलताई कोदरे, विजयभाऊ मोरे, अविनाशजी मगर, बाप्पू देवकाते, स्मिताताई गायकवाड आणि सर्वच जण या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलोय आणि आम्ही एक संकल्प केला आहे। आजपासून प्रचाराचा शुभारंभ सुरू झाला आहे आणि येणाऱ्या काळात जे कोण पक्ष 4 उमेदवार देतील त्या सर्वांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे राहू आणि मी उज्ज्वलाताईंना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा नगरसेवक होण्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो। लास्ट टाइम जी लीड आहे आमच्या ताईंला तिथून त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त मागील प्रचाराच्या वेळेस देखील मी ताईंचं काम केलंय व यावेळी देखील ताईंला ऍक्च्युली ताईंसोबत माझं स्नेहाचं पण नातं आहे। त्यांचा स्वभाव खूप मनमिळावू आहे, सगळ्यांशी विनम्रपणे वागतात आणि भारतीय जनता पार्टीचं प्रथमपासून ते काम करत आलात। इच्छुक आहेत किंवा माजी नगरसेवक आहेत, एक चांगल्या प्रकारचं काम या प्रभागामध्ये विविध स्तरावर झालेलं सर्व नागरिकाचं त्याला साक्षीदार आहेत। याही वेळेला या प्रभागातून उज्ज्वलाताई जंगले पार्टीकडनं महिला सर्व गटातून इच्छुक आहेत। त्यांच्याबरोबर अनेक आमच्या पार्टीचे अनेक कार्यकर्ते, महिला भगिनी इच्छुक आहेत। त्या सर्वांना या ठिकाणी मी मनोमन शुभेच्छा देतो। आणि हा आमच्या भाजप जो पक्ष आहे या पक्षाचा प्रचार चालू होतोय। हे प्रभाग क्रमांक 16 मध्ये आमच्या भाजप पक्षाचे ताई बरोबर जे उमेदवार असणार ते 4 उमेदवार आमचे 100% निवडून येतील। ताईंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी इथे जमलेलो आहोत। हा भारतीय जनता पार्टी पहिल्यापासूनच म्हणजे विकासाचं विजन घेऊन पुढे आहे आणि मला असं वाटत नाहीये की यावेळेला नक्कीच म्हणजे 100% भारतीय जनता पार्टीचे या प्रभागातले 4ही नगरसेवक निवडून येतील, कारण की आधीचे जे 2 होते त्यांनी ज्या पद्धतीने कामं केलेली आहेत आणि तेच पुढे सातत्य ठेवून आणि आत्ताचा जो भारतीय जनता पार्टीचा ज्या पद्धतीने विकास सुरू आहे देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारे कामं सुरू आहेत, तर ते नक्कीच या पुणे महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून खूप सारं काही बजेट मिळालं। ज्या प्रभागामध्ये काही ज्या आमच्या समस्या होत्या
ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाची जी जागा होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन उद्यान करण्यात आलं. आपला जो अगदी गंभीर जो प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या ससाणे नगर पासून आपल्याला हडपसर गावापर्यंत ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे, तो आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. कारण की डीमार्टच्या साईडचा जो आपण कलवडचं काम चालू आहे ते देखील आपल्या माध्यमातून काम चालू आहे. एक जर महत्वाचं जर कारण सांगायचं झालं तर आपला प्रभाग हा पहिला डुकराचा प्रभाग होता, म्हणून डुक्करमुक्त प्रभाग हा करणं माझं पहिलं कर्तव्य होतं. म्हणून डुक्करमुक्त प्रभाग केला. जे आपल्या शाळेच्या जे ग्राउंड असतील ते विकसित झालेले नव्हते, ते मुलांसाठी विकसित करून दिलं. जे शाळेमध्ये सुशोभीकरण करायला पाहिजे होतं, कारण की जे खेळाडू आहेत आपले भारतामध्ये जे खेळाडू होऊन गेले ते आपल्या मुलांना ते देखील माहीत व्हावं म्हणून आपल्या हडपसर मधील बंटर स्कूलमध्ये आपण त्या शाळेच्या सुशोभीकरणाच्या माध्यमातून ते मुलांसाठी केलं. जे रस्ते असतील, ड्रेनेज असतील आणि जे अंतर्गत ज्या काही आपल्या कॉलनीमधील समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी मी नागरिकांबरोबर जेव्हा काम चालू असेल त्यावेळेस मी जाऊन आम्ही जातीनं लक्ष देऊन आम्ही त्या सर्व सोडवल्या. कारण की आपल्या भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच असा असतो की जे काम आपण हाती घेतलं ते पूर्ण करायचं असतं. म्हणून आपल्या भारतीय जनता पार्टीचे माननीय अध्यक्ष धीरज भाऊ घाटे असतील, आपल्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर असतील, यांच्या माध्यमातून बजेट मिळालं आणि आपण काम केलं म्हणून ही कामाची पोचपावती मला नक्कीच हे माझ्या प्रभागातील सर्व नागरिक बंधू भगिनी हाच म्हणजे कामाची पावती म्हणून मला निवडून देईल हीच माझ्याकडून अपेक्षा आहे. आणि नक्कीच ती 15 तारखेला जे आमच्या सर्वांच्या प्रभागातील नागरिकांचे जे स्वप्न आहे ते मतांच्या रूपात पाहायला मिळेल आणि नक्कीच या माध्यमातून विजय निश्चित असेल. एवढंच. नमस्कार, TRS डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत. बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामतीमध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे TRS गोल्ड माइन. आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती. प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज, सुपे पोलीस स्टेशन, सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा. प्लॉटला आहे 30 फुटी सामायिक डांबरी रस्ता. प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का. तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा.